माता पिता तयाची आता हे हित कशात आहे आणि हित कशाला म्हणायचं तर इथं ते करावे पैशाची चिंता नका महाराज बरोबर आहे पैशाची चिंता करा माणसाने मग इथं ते करावे संसाराची चिंता ना मग त्याला प्रमाणे महाराज हित ते करावे देवाचे जागायला सांगतात आता या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी जागण्याची मर्यादा पण सांगितलेली आहे. आता तुम्ही म्हणता महाराजांनी तर जागा राहतो पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते मायबाप. जसं दिवा विजल्यावर त्यात तेल टाकून काही उपयोगाचे नाही किंवा चोर चोरी करून गेल्यावर सावध राहण्यास काही उपयोगाचे नाही म्हणून जागा. आता जागा भाई न जागा चोर जरा नाडूनी बागा रे म्हणून जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुकोबाराय 4 विकल्प सांगतात. पहिला विकल्प असा आहे लोक जागे पण त्यांना हित कळत नाही. दुसरा विकल्प असा आहे त्यांना हित कळतं पण ते जागे राहत नाही. तिसरा विकल्प असा आहे त्यांना हितही कळत नाही आणि ते जागे राहत नाही. चौथा विकल्प असा आहे त्यांना हितही कळतं आणि ते जागे राहतात. आता पहिल्या विकल्पाचं जर का कधी उदाहरण सांगायचं झालं तर सांगेल. एका घराला आग लागली असते. ते घर जळजळ पेटत असतं. बाप मुलं त्या घराकडे बघत असतात. बाप मुलांना प्रश्न करतो मुलांना बाहेर या. मुलं बाहेर येतात आणि तो बाप त्यांना म्हणतो मुलांना टिकाव घ्या. मुलं आश्चर्यचकित होतात आणि बापाला म्हणतात बाबा
आपलं घर जळजळ पेटतंय आणि तुम्ही म्हणताय टिकाव घ्या. ते त्यांचे वडील त्यांना म्हणतात हो माहिती आहे मला, उगाचच पांढरे केस नाही झाले माझे, तर एवढ्या लांबून पाणी आणूस तर आपण इथंच विहीर काढू जेणेकरून आपल्याला पाणी मिळेल. हे थोडंसं हास्यास्पद आहे, पण याच्यावरून आपल्याला समजते की लोक जागे आहेत पण त्यांना हे कळत नाही. विठ्ठल दुसरा विकल्प सांगायचा झाला तर कीर्तनात सांगण्यासारखं इथे, ऐकण्यासारखं इथे, पण इथं कोणी जागा राहतं का? तुम्ही तर झोपलेलेच आहे. तिसरा विकल्प असा आहे त्यांना हितही कळत नाही, ते जागी राहत नाही. उलट ते आपल्यासारख्या लोकांना येऊन म्हणतात पाप म्हणजे भरता पाणी, पुण्य म्हणजे धमकी. हे तर बुवा लोकांचं सांगण्याचा धंदाच आहे, पण जोपर्यंत जीवन आहे खायचं प्यायचं मजा करायची आयुष करायची यावं जीवन सुखम जीवतम. बरोबर आहे. तुम्हाला एक नाही ना कळत नका का कळना, देव नाही ना कळत नका का कळना, पण या दोन हाताने दान धर्म तरी करा. पण बाबा आजकालची लोक त्यात महाराज म्हणजे तर असंच आमच्या गावाकडे एक महाराज होते. त्यांच्याकडे गाडी बंगला सर्व काही होते, पण त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. मग गावातील वयस्कर मंडळी त्यांच्या घरी जातात, तर महाराज तुमच्याकडे गाडी बंगला धनगर सर्व काही, पण तुम्ही लग्न का नाही करत? ते महाराज म्हणतात मला जर बायको अशीच उधळपट्टीची मिळाली तर मी काय करू? तर ते महाराज म्हणतात, ते बाबा म्हणतात तुम्हाला बायको हवी तरी कशी? तर म्हणतात फार चिकट. ते बाबा म्हणतात हो आहे ना आमच्याकडे मुलगी, ती पण फार चिकट आहे. तर ते महाराज म्हणतात त्या मुलीचं एखादं उदाहरण देऊ शकता का तुम्ही? तर ते बाबा म्हणते हो. आणि तुम्ही सर्दी झाल्यावर काय करता? तर ते महाराज म्हणे मी गोळी घेतो. तुम्ही काय करता? गोळ्याच घेता ना. म्हणे मुलगी एवढी चिकट आहे, एवढी चिकट आहे, एवढी चिकट आहे, तुम्ही गोळी घेता आणि ती सर्दीलाच घेऊन घेते. आता ठरल्याप्रमाणे त्यांचं लग्न जमलं. 10-15 दिवसांनी त्यांच्या गावात एक अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. मग आता सप्ताह चालू असतो तर हे महाराज होते, मग यांना तर जावंच लागतं ना कार्यक्रमाला. मग हे महाराज त्यांच्या बायकोला म्हणतात काका चल ना कीर्तनाला. मग त्यांची बायको म्हणते जा, मला नाही यायचं, तुम्हीच जा कीर्तनाला. मग ते कीर्तनाला जातात बसतात आणि बोंबलत पुन्हा घरी येतात दार वाजवतात. बायको दार उघडते आणि म्हणते का हो तुम्ही तर आताच कीर्तनाला गेलतात आणि लगेचच आला? ते महाराज म्हणतात काका तुला सांगू का, मी ते सकाळी दिवा लावला होता ना, ते विजवला की नाही हे बघण्यासाठी तिथून इथं आलं. आणि हो का मी काय एवढी येडी काय, ह्या हाताने लावलं आणि ह्या हाताने विजवून टाकलं. म्हणे का हो तुम्ही एवढंसं बघण्यासाठी तिथून इथं आलात आणि माझ्या वडिलांनी आपल्या लग्नात तुम्हाला किती सुंदर बोट घेऊन दिलता, तर तिथून इथपर्यंत येऊस तर किती झिजलं असेल. मी काय एवढं तिथं बघल्यातच घेऊन आलो. आणि चौथा विकल्प असा आहे ते जागी राहतात आणि त्यांना हितही कळतं, ते म्हणजे अभंगाचं प्रपंच. आपुलिया ही ताडोळे
जय